उद्धव ठाकरेंच्या दिल्लीत गाठीभेटी सुरू झालेल्या आहेत। विधानसभा निवडणुकीकरता ठाकरेंच्या बैठका सुरू झालेल्या आहेत। काँग्रेसची जागा वाटपाची प्राथमिक बैठकीची शक्यता वर्तवली जाते। विधानसभा निवडणुकीत मवियातून लढण्याची रणनीती सुद्धा आखण्यात येते। उद्धव ठाकरेंच्या दिल्लीत गाठीभेटी सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मवियातून लढण्याची रणनीती आणि याकरता आता उद्धव ठाकरे काँग्रेसची जागा वाटपाची प्राथमिक चर्चा करण्याकरता दिल्लीत पोहोचलेत का, अशी ही चर्चा आहे। उद्धव जी शिवसेना के पार्टी चीफ है। यहाँ एनसीपी के पार्टी चीफ भी दिल्ली में है, पवार साहब। यहाँ खरगे साहब दिल्ली में है, रमेश जी महाराष्ट्र के इंचार्ज है। तो जब हम एक साथ बैठते हैं तो महाराष्ट्र के बारे में चर्चा करेंगे। विधानसभा है, लोकसभा हमने जीत ली है, लोकसभा ने महाराष्ट्र में हमको अच्छा रिजल्ट दिया है, तो जरूर हमारी ये बातचीत ये रहेगी कि विधानसभा में हमको पूरा बहुमत तीनों को मिलकर महाविकास आघाड़ी को हमको लाना है। देश की सबसे बड़ा करप्ट गवर्नमेंट है महाराष्ट्र का गवर्नमेंट। इतना करप्शन है, इसलिए करप्शन के वजह से लोगों को बड़ा आक्रोश है इन सरकार के खिलाफ। सीट शेअरिंग याच्यावरती फॉर्म्युला डिसाईड होणार आहे की काय, बिकॉज तुम्ही महाविकास आघाडीचे पार्ट। आता उद्धव ठाकरे कशासाठी आले हे मी कसं सांगू, म्हणजे मला खरंच माहित नाही ते प्रश्नाचे उत्तर। आज राष्ट्रवादी काँग्रेसला गाडून टाका असा आदेश देणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आणि हे मात्र कदाचित सांगायला गेले असतील की या विचारांशी, बाळासाहेबांच्या या विचारांशी माझा काहीही संबंध नाही। त्यांनी सांगितलेलं काँग्रेसला गाडून टाका, परंतु मी मात्र काँग्रेसच्या मांडीवर बसायला तयार आहे, हे सांगायला दिल्लीला गेले असतील। खोटारडे आणि आतल्या गाठीचे हे मशाल प्रमुख दिल्लीला जाऊन औरंगजेबी विचारांचं बाळकडू घेऊन उरल्या सुरलेल्या आपल्या गटाला कदाचित शिकवण देणार असतील, म्हणून दिल्लीला गेले असतील। तेव्हा सावध राहा। मला काय त्याच्यावर कॉमेंट करायला नको, कारण आता ते दिल्लीच्या किती आहारी गेलेले आहेत तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे। आणि ज्यावेळेला लोकसभेमध्ये काही फतव्यांमुळे ज्या सीट जिंकल्या त्याच्यामध्ये ज्या मिरवणुका निघाल्या त्याच्यामध्ये हिरव्या झेंड्यांची संख्या जास्त होती, त्यामुळे अनेक लोकांनी ज्यांनी भगवे झेंडे घेतलेले होते ते त्या मिरवणुकीतून निघून गेले। हे सुद्धा लोकांनी बघितलेलं आहे। जनता फार सुज्ञ असते आणि त्याच्यामुळे कोणी काय केलेलं आहे आणि कोणाच्या आहारी जाऊन हे फतवे निघाले आणि त्याचा कोणी फायदा घेतला हे सर्वांना माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।